हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे, 7:30 वाजले. आणि आज आपला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. सकाळ सकाळी जाऊन छान मंदिरामध्ये पूजा झाली. अर्णव आपला स्कूलला गेला, फौजी मी मंदिरात गेलो होतो. फौजी आता ड्युटीला गेलेत. कृणाल आता स्कूलला जाणार आहे. छान त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि छान वाटतं सकाळ सकाळी मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर. आणि शुक्रवारपासून आपला श्रावण सुरू झाला आहे, आजचा पहिला सोमवार. चला तर मग बघूया आजचं रुटीन काय काय आहे. सकाळ सकाळी छान मंदिरात जाऊन सुरुवात झाली आहे आजच्या दिवसाची. तर आजचा दिवस पण खूप छान असणार आहे. मला आता बाकीची पूजा करायची आहे. मंदिरात वगैरे फौजीनी सकाळी पूजा केली. मला उंबरटा वगैरे पूजा करायची आहे. पहिल्यांदा मी कुणाला स्कूलला सोडून येते कारण त्याचं टाईम झाले. त्याच्यानंतर घरातली आपली राहिलेली पूजा करेन, बाकीची आपली घरातली कामं. तर चला करूया व्हिडिओची सुरुवात. आणि बघा माझं आजचं दिवसभराचं रुटीन. अजून घरातली काही पूजा वगैरे राहिली होती, पण म्हटलं चला पहिल्यांदा कोणाला स्कूलला सोडून येऊया कारण त्याचं पण टाईम झालं होतं. सकाळ सकाळी खूप अशी गडबड असते. काही पूजा वगैरे करायचं म्हटलं की मग मी अर्णव कुणाल स्कूलला गेल्यानंतर आरामात पूजा करते. नाहीतर असं होतं ना, त्यांचं टायमिंग सरळ ना, माझं पूजा करायला बसले की थोडंसं मन शांत पाहिजे. आणि घरामध्ये कसं कुणाल इकडं तिकडं, मग त्याला म्हटलं आधी सोडून येऊया, आरामात मग पूजा केली जाईल. अंघोळ वगैरे तर सर्वांच्या सकाळ सकाळी झाली होती. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर छान सर्वांनी मस्त लवकर उठून आंघोळा वगैरे केल्या. आणि मी नाश्त्याला मुलांना भेंडी चपाती केली होती. बाकी मला आणि फौजींना थोडी खिचडी वगैरे बनवली. फौजी पण आता ड्युटीला गेले. सर्वांचा छान नाश्ता झाला आहे आणि आता आपली घरातली कामं सुरू. तर बघा इथं कुणालची पण लुडबुड चालूच होती माझ्या पाठीमागं. मी थोडंसं उठलो की तो पण लगेच येतोय. आता त्याला सगळं आवरून देते, त्याच्यानंतर मी बाकीची कामं पण करते. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. चला आता थोडीफार घरातली कामं आवरली आहेत. पण आता ना कृणालचं टाईम झाले स्कूलला जायचं. त्याला पहिल्यांदा मी स्कूलला सोडून येते, त्याच्यानंतर राहिलेली कामं. आज स्वयंपाकाचं जास्त काही टेन्शन नाही, पण बाकीची घरातली भरपूर अशी कामं आहेत. सगळीकडे पसारा पडला आहे, सगळं आवरायचं आहे. किचन आहे कारण सकाळ सकाळी नाश्ता वगैरे चपाती भाजी केलेली, तर सगळीकडे पसारा आहे, तो पण आवरायचं आहे. चला पहिल्यांदा ना कृणालला स्कूलला सोडून येते, त्याच्यानंतर आपली राहिलेली कामं आवरते. चला बाळा कृणाल, चल पुढे. छान एरियात चल चल. थैंक यू. हमारा आज से शुरू हुआ श्रावण, आपका खत्म होने वाला है. गंदीत नको जाऊ. आणि चला तर कुर्नालला मी स्कूलला सोडून आली. जाताना मशीन लावली होती कपड्यांची, कपडे पण छान धुवून झाल्यात. आणि आज काही ऊन नाही पडलं, पण आभाळ आहे, पाऊस पण नाही, तर सुकून जातील. म्हणजे वारं सुटले ना, तर कपडे आपले लवकर सुकतील. चला आता थोडासा चहा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर लागते आता कामाला. आज उपवास आहे तर सारखा चहा प्यायचं मन होतंय. जास्त पण नाही पिला पाहिजे कारण परत मग पित्त वगैरे होते.
थोडा आता एकदा चहा घेते आणि बाकीची आपली किचन वगैरे क्लिनिंग, बाकी घरातली सगळी क्लिनिंग करायची आहे. आज फौजींना डबा म्हणजे फक्त खिचडी द्यायची आहे, त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही, खिचडी लवकर होऊन जाईल. तर चला बघूया आता बाकीचं रुटीन काय काय आहे. आणि त्याच्यानंतर घरातली देवपूजा वगैरे झाली. आता इथं मला खिचडी बनवायची आहे, तर बघा तयारी सगळी करून घेतली. मिरच्या घेतल्या, बटाटा कट करून घेतला आणि शेंगदाणे भाजून बारीक करून घेतले, शाबू वगैरे भिजवले. छान आता इथं आपली खिचडी वगैरे तयार झाली. आणि थोडेसे म्हणजे आपले गावाकडनं आणले होते शाबूचे पापड, ते पण तळले. फौजींना आता तिथं टिफिन पॅक करत्या. एकामध्ये शेंगदाणे दिलेत, खारी शेंगदाणे करून, थोडंसं दही पण दिलं आणि काही फ्रूट होते घरामध्ये ते पण कट करून दिल्यात. आणि एकामध्ये खिचडी, थोडेसे पापड वगैरे पण दिले आहेत. चला आता फौजींसाठी हा टिफिन मी पॅक करतो. त्यांचं टाईम झालं होतं टिफिन द्यायचं, तर बघूया आता फौजींना काय आवडतंय की नाही. चला आता माझं सगळं आवरले. फौजींचा टिफिन पण रेडी आहे, आता तो देऊन येऊया. आज थोडासा वेळ झाला, कारण आवरत बसले ना तर थोडा वेळ झालाय. चला आहेत आपल्याकडे टायमिंग, पोहोचेन तोपर्यंत. चला तर जाऊया. आणि चला आता फौजींना टिफिन देऊन आली. त्याच्यानंतर पण आणि घरातली काही ना काहीतरी कामं असतातच. कुणाल पण येईल थोड्या वेळानं. कुणाला यायच्या आधी मला सगळी घरातली क्लिनिंग करायची होती. आणि साडी नेसलं ना थोडं कामं करायला लेटच होते, कारण सवय नसते रोजच्या रोज. कसं मग थोडंसं एखाद दिवशी कधी तर साडी नेसली ना तर सगळी गडबड होऊन जाते. थोड्या वेळ मी घरातली कामं आवरली आणि कुणालचं टाइम झालं. कुणालला आता मी स्कूलमधून घेऊन आली होती. टिफिन दिला ना, मला वाटतं अर्धा किंवा 1 तास मिळतो घरातली बाकीची कामं आवरायला. लगेच कुणालचं टाइम होतं आणि कुणाला 12:30 येतो, पण 12:15 तिथं जावं लागते. तर आता मी त्याला घेऊन आले. चला मग त्याला आता जेवायला वगैरे देते आणि कुणाचा बर्थडे होता काम आहे. आणि चला आता मी कुणाला ना स्कूलमधून घेऊन आली. मला आता त्याला जेवायला वगैरे द्यायचं आहे. मी पण खिचडी वगैरे खाऊन घेते. आणि आज श्रावण सोमवारचं माझं अशा प्रकारे सकाळचं रुटीन होतं. ह्याच्यानंतर मला व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही, त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. हर हर महादेव.